नमस्कार. आज आपण पनीर रोल करणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे. तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पनीर, कांदा, सुके मसाले, कट केलेल्या भाज्या, आलं लसूण, दही, मीठ, आयडीचा मलबार परोठा पॅकेट, अमूल बटर आणि चीज. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याआधी आपण पनीरला मॅग्नेट कसे करायचे आहे ते मी पुढे सांगणारच आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. आता हे 10 मिनटं मुरायला आपण तसेच ठेवूया. आता कढई गरम झालेली आहे. 1 पळी तेल टाकूया. तेल गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे चिरलेला लसूण टाकून घेऊया. 2 चमचे चिरलेला अद्रक टाकूया. परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये 1 वाटी चिरलेला कोबी टाकून घेऊया. ते पण चांगले परतून घेऊया. आता हे भाज्या सर्व मोठ्या आचेवरच परतून घ्यायच्या आहे. आता अर्धी वाटी गाजर टाकून घेऊया. परतून घेऊया. अर्धी वाटी ढोबळी टाकूया. परतून घेऊया. 2 मोठे कांदे उभे चिरलेले ते पण टाकून घेऊया. परतून घेऊया. कढईमध्ये थोडी जागा करून 2 मोठे टोमॅटो टाकून घेऊया. ते पण परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये मॅग्नेट केलेले पनीर टाकूया व सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया. आता हा पनीर मॅग्नेट कसे करायचे मी तुम्हाला सांगत आहे. 250 ग्राम पनीर, 100 ग्राम दही, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 चमचे धणे पावडर, 2 चमचे ऑरिगॅनो, 2 चमचे चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ टाकून हे 10 मिनटं पहिलं मुरायला ठेवायचे आहे. आता कढई उतरवून ठेवूया. आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. हे पहा, मी आयडीचा मलबार परोठा घेतलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता पॅन गरम झालेला आहे. पराठा चांगला शेकून घेऊया, कारण हा पराठा आहे ना कच्चाच असतो. पराठा भाजलेला आहे पहा. आता हा गरम पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया व त्याच्यावरती अमूल बटर सर्व बाजूने आपण लावून घेऊया. नंतर पनीर मसाला त्याच्यावरती ठेवून घेऊया पसरवून. पनीर मसाल्यावरती विभाचा मिओनीज टाकून घेऊया आणि विभाचा तंदुरी मिओनीज पण टाकून घेऊया. त्यावरच चीज किसून टाकूया. चीज किसून झालेली आहे. आता त्याचा आपण रोल करून घेऊया. पहा, आपला रोल तयार आहे. हा रोल खूपच टेस्टी होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.